लोकमंगल बँकेचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत कर्जाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या हस्ते अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। कार्यक्रमाला बँकेचे अधिकारी, कर्मचारी तसंच लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। उपस्थितांनी अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासातील योगदानाचा गौरव केला। या अभिवादन कार्यक्रमामुळे कृतज्ञतेची भावना व्यक्त झाली आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा संदेशही देण्यात आला। त्यांच्या नावाने जे महामंडळ सुरू आहे, या महामंडळाअंतर्गत महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख उद्योजकांनी व्याज परताव्याचा लाभ घेतलेला आहे। तब्बल 1000 कोटीची तरतूद व्याज परताव्याची महाराष्ट्र शासनाने केलेली आहे। त्यांच्या नावाने जे महामंडळ चाललेलं आहे, तर सर्वाधिक वितरण लोकमंगल बँकेच्या वतीनं उद्योजक निर्मिती या ठिकाणी केलेल्या जवळपास 300 कोटीपेक्षाही जास्त कर्ज वितरण अण्णासाहेब पाटील महामंडळाअंतर्गत करून महाराष्ट्रात